तर अभिजित भाई आपल्या सोबत आहेत आणि माग आपल्याला दिसत असेल सरजा. काय सांगाल आजचं नियोजन कसं झालेलं सरच्या सोबत? आजचं नियोजन चांगल्यापैकी ते आता आमच्या पाहुण्यात लागतात, त्यामुळे त्यांचा पण आम्ही बरेच दिवसापूर्वी बैल मागितला होता. मग ते योगायोग ह्या मैदानावर जुळला. चिक्याबद्दल काय सांगाल? चिक्यासोबत तुमचं आजचं नियोजन झालेलं आहे. चिक्या टॉप मध्येच पळतो. चिक्या दोन्ही साईड बाहेरनं पळतो आणि हा दोन्ही साईडनं आतनं पळतो, म्हणून आम्ही चिक्याचं नियोजन केलं. चिक्याला कोणत्या मैदानात पळताना बघितलं तुम्हाला? आम्ही सारखं बघतो चिक्याला, कारण आता संबंधितच सगळी बैल आहेत, त्यामुळे आम्ही सारखं बघत असतो. आज भरपूर असं कॉम्पिटिशन आहे आणि भरपूर पब्लिक आले, काय सांगाल याच्याबद्दल? कॉम्पिटिशन तर आहेच. आता मोठं मैदान हिंद केसरीचं म्हणल्यावर कॉम्पिटिशन राहणारच. सगळी तयारी चांगल्या प्रकारे करून आलेले आहेत, सगळ्यांचेच नंदी चांगले पळतात, त्यामुळे काय कॉम्पिटिशन राहणार. जेव्हा सर्जा खाली गेला त्यावेळेस कसं चाललेलं सगळं नियोजन? टेन्शन तर फुल होतंय, कारण 1 नंबर तासावर गाडी होती आणि त्या तासावर मला वाटतं की गटात म्हणजे 100 गटात नाही कोणाची गाडी लागली, त्यामुळे टेन्शन होतं. मोठी गाडी होती, शेवट मधल्या गाडीला गॅस लागतोच थोडा, कडेने असल्यावर कमी लागतं, पण आज दोघांची जोडी चांगली पडली, चांगलं अंतर पडलं होतं. आता जे चाहत्यांचं प्रेम तुम्हाला भेटतंय त्याबद्दल काय? चाहत्यांचं प्रेम तर चांगलंच भेटतंय. त्यांचे मगाशी पण मी बाईट मध्ये आभार मानले की त्यांचं मला प्रेम मिळतंय भरभरून सर्जामुळं, त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचाच आभार आहे. आज गाडी कोणी हाकली? पाटील ड्रायव्हर तामकाड त्यांनी हाकली. काय सांगितलं त्यांनी? स्पीड कुठे लागलेलं चांगलं जास्त? स्पीड गाडीला ह्या वरच लागणार जास्त, आता दोन्ही बैल निकालात पळायतात नाही. हलणं पण चिक्या निघतो चांगला, पण निकालात जास्त स्पीड लागतो. आजचं नियोजन परफेक्ट होताना दिसतं आणि पहिलं पाऊल टाकलं आजच्या मैदानात गुलालाच्या दिशेने. गुलालाच्या दिशेने चालेल. आता जो सेमी होणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.